तर बोटावरच्या शाईवरून देखील आज मोठ्या प्रमाणात घमासान झालेला आहे। नेमकं काय घडलं बघूयात। दादरमध्ये राज ठाकरेंकडून सहकुटुंब मतदानाची प्रक्रिया पार, तर पाडू मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाही। मतदानानंतर शाईऐवजी पेनाचा वापर सुरू। सतर्क रहा, राज ठाकरे यांचं हे आवाहन। आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची बरं का, आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे। निवडणूक आयोगाची शाई सुकली की निघत नाही। मतदानासाठी मार्करचा 2011 तर पाडू मशीनचा 2004 पासून वापर सुरू। आयुक्त दिनेश वाघमारे यांचं हे स्पष्टीकरण। मुख्यमंत्री फडणवीसांचं नागपूरमध्ये सहकुटुंब मतदान, तर आधीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलाय। मात्र काही लोक उद्याचा निकाल आल्यावर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत। फडणवीसांचा राज ठाकरे यांना हा टोला। पूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे। मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसतंय। मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंचं सहकुटुंब मतदान, तर दिल्लीतून स्क्रिप्ट येते तसं फडणवीस बोलतात। उद्धव ठाकरे यांची ही टीका। त्यांना जशी दिल्लीवरनं स्क्रिप्ट येते तशी ते बोलतात। त्याच्यामुळे बसवलेले आणि पडवलेले ते मुख्यमंत्री आहेत। हे अजूनही महाराष्ट्रात तसा मुख्यमंत्री नाहीये। उद्याचा पराभव दृष्टिक्षेपात दिसत असल्यानं उद्धव ठाकरेंकडून कव्हर फायरिंग। अमित साटम यांची टीका, तर तुम्ही कितीही रडा, मुंबईकर फसणार नाही। चित्रा वाघ यांचाही ठाकरेंना हा टोला। उद्या पराभव झाल्याच्या नंतर सांगायला किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे आणि उद्यासाठीची तयारी, उद्याच्या पराभवानंतरच्या स्पष्टीकरणाची तयारी उद्धव ठाकरे करत आहेत असं यातून स्पष्ट होत आहे। ठाकरेंच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय, तुमची शाई का केली नाही याचं उत्तर ठाकरेंनी द्यावं। आशिष शेलार यांची ही टीका, तर ठाकरेंचे सल्लागार सडके, ठाकरे बंधू रडके असं म्हणतही डिवचलं। शाईवर चोरी आहे सांगितलं। अहो बाबांनो, या एवढा चोऱ्या नाहीत, हा त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे। मी थेट सांगतोय, हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे। यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय। मार्करने लावलेली शाई ही निघतीये आणि हे सत्य। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया, बोगस मतदानाची शक्यता नाकारता येत नाही असंही केलं विधान। मार्कर पेनने खरं तर शाई लावणं हा मला वाटतं हे पहिल्यांदा असं घडतंय आणि शाई हे मार्कर पेनची ताबडतोब निघल्या पण जाते, हे सत्य आहे। म्हणून बहुतेक ठिकाणी नाही, परंतु काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला, तर 2012 पासून हीच शाई वापरत असल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं। शिंदेंची ही प्रतिक्रिया। मी निवडणूक आयोगाच्या काकांची बोललो मगाशी। ही शाई जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाई वापरतो आपण। कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे। मार्करची शाई नेल पॉलिश रिमूव्हरनं काढली जाऊ शकते। सचिन सावंतांनी शाई काढतानाचा डेमोही दाखवला।